नमस्कार. डावी विचारसरणी, उजवी विचारसरणी हे शब्द आपण रोजच ऐकतो नाही का? पण अनेकदा याचा नेमका अर्थ काय यावरून आपला गोंधळ उडतो. चला आज आपण हेच राजकारण सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, म्हणजे रोजचंच कानावर पडतं लेफ्ट विंग, राईट विंग. पण खरंच या शब्दांचा नेमका अर्थ काय? बरेचदा कन्फ्युजन असतं. तर आज आपण हाच गोंधळ दूर करणार आहोत आणि अगदी मुळापासून समजून घेणार आहोत की हे सगळं आहे तरी काय. बरं, या सगळ्या राजकीय विचारसरणींना समजून घेण्यासाठी ना आपण एका सोप्या गोष्टीची मदत घेऊया. कल्पना करा की एक सरळ रेषा आहे. ह्या रेषेलाच पॉलिटिकल स्पेक्ट्रम असं म्हणतात आणि ही रेषा आपल्याला वेगवेगळ्या आयडियोलॉजीज कुठे फिट बसतात हे समजायला मदत करते. आता बघा, ह्या रेषेचे एक टोक आहे ज्याला आपण म्हणू फार लेफ्ट. इथे आपल्याला साम्यवाद किंवा कम्युनिझम सारखी विचारसरणी दिसते. आणि मग दुसरं टोक अगदी विरुद्ध बाजूला, ते म्हणजे फार राईट, जिथे फॅसिझम सारखी विचारसरणी येते. अर्थात ह्या दोन टोकांच्या मध्ये अनेक वेगवेगळ्या विचारसरणी असतात. पण खरं सांगायचं तर राजकारण काही इतकं सरळसोट एका रेषेत बसणारं नाहीये. ते जास्त गुंतागुंतीच आहे. त्यामुळे अजून अचूक वर्गीकरण करण्यासाठी ना काही विचारवंत दोन अक्ष वापरतात. एक असतो आर्थिक अक्ष, म्हणजे डावे विरुद्ध उजवे, आणि दुसरा असतो सामाजिक अक्ष, म्हणजे अधिकारशाही विरुद्ध स्वातंत्र्य. यामुळे काय होतं, आपल्याला चार वेगवेगळे भाग मिळतात जे आपल्याला विचारसरणीचं अधिक स्पष्ट आणि सखोल चित्र दाखवतात. पण एक मिनिट, हे डावे आणि उजवे हे शब्द मुळात आले कुठून? याचा पण एक खूप इंटरेस्टिंग इतिहास आहे. चला तर मग ह्या शब्दांची जन्मकथा काय आहे तेच बघूया. तर गोष्ट आहे फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातली. त्या काळात फ्रान्समध्ये राजेशाही विरुद्ध लोकांमध्ये प्रचंड असंतोष होता. आणि याच दरम्यान म्हणजे 1789 साली तिथल्या राजाने एक मोठी सभा बोलावली होती. तिचं नाव होतं इस्टेट्स जनरल. आता गंमत बघा, ह्या सभेत झालं असं की जे लोक बदलाच्या बाजूने होते, म्हणजे ज्यांना राजेशाही संपवून प्रजासत्ताक हवं होतं, ते सगळे सभागृहाच्या डाव्या बाजूला जाऊन बसले. आणि जे लोक राजेशाहीचे कट्टर समर्थक होते, म्हणजे मोठे सरदार आणि पादरी वगैरे, ते बसले उजव्या बाजूला. आणि बस, अगदी तेव्हापासूनच राजकारणात लेफ्ट आणि राईट हे शब्द कायमचे रूढ झाले. तर हा होता या शब्दांचा उगम. इंटरेस्टिंग आहे ना? आता आपल्याला हे तर कळलं की हे शब्द आले कुठून, पण आता या दोन्ही विचारसरणींमध्ये नेमका फरक काय असतो ते सविस्तरपणे समजून घेऊया. या दोन्ही विचारसरणींमधला सगळ्यात मोठा आणि मूळ फरक आहे तो सरकारबद्दलच्या भूमिकेचा. म्हणजे सरकारची भूमिका नेमकी काय असावी. डाव्या विचारसरणीचं म्हणणं असं की समाजात समानता आणायची असेल, लोकांचं कल्याण करायचं असेल, तर सरकारने हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. याच्या अगदी उलट उजव्या विचारसरणीचा भर असतो की लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप जेवढा कमी असेल तेवढं चांगलं. हाच फरक आपल्याला आर्थिक धोरणांमध्येही स्पष्ट दिसतो. डावी विचारसरणी सहसा सरकारी नियोजनाला महत्त्व देते, स्थानिक उद्योगांना संरक्षण देण्यावर भर देते. याउलट उजवी विचारसरणी म्हणते की बाजारपेठ मुक्त असावी, टॅक्स कमी असावेत आणि खाजगीकरणाला प्रोत्साहन मिळावं, कारण त्यामुळेच देशाची आर्थिक वाढ होते. आणि मग येतात सामाजिक मुद्दे. इथेही दोन्ही बाजूंचे विचार पूर्णपणे वेगळे आहेत. डावी विचारसरणी ही साधारणपणे पुरोगामी मानली जाते, म्हणजे ती धर्मनिरपेक्षता, वैयक्तिक स्वातंत्र्य यांसारख्या गोष्टींना पाठिंबा देते. तर उजवी विचारसरणी ही परंपरा, राष्ट्रीय संस्कृती आणि धार्मिक मूल्यांना जास्त महत्त्व देते. आणि सहसा गुन्हेगारी आणि इतर मुद्द्यांवर त्यांची भूमिका अधिक कठोर असते. चला आता काही प्रत्यक्ष उदाहरणं बघूया, म्हणजे विषय अजून सोपा होईल. डाव्या विचारसरणीत कोण कोण येतो, तर उदारमतवादी, समाजवादी, साम्यवादी हे सगळे गट डावीकडे येतात. आपल्या भारतात बोलायचं झालं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला साधारणपणे सेंटर लेफ्ट म्हणजे मध्यम डावा पक्ष मानलं जातं. तर CPI आणि CPIM सारखे पक्ष फार लेफ्ट म्हणजे अगदी टोकाचे डावे मानले जातात. आणि हो, आम आदमी पार्टीचा कल सुद्धा अनेकदा डावीकडेच असतो. आता बघूया उजव्या बाजूला कोण आहे. तर इथे येतात पुराणमतवादी, राष्ट्रवादी गट. भारताच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला सामान्यतः सेंटर राईट म्हणजे मध्यम उजवा पक्ष मानला जातो. तर शिवसेना आणि मनसे यांसारख्या पक्षांना अनेकदा फार राईट म्हणजे टोकाचे उजवे पक्ष म्हणून ओळखलं जातं. आणि अमेरिकेचं उदाहरण घ्यायचं तर तिथला रिपब्लिकन पक्ष हा उजव्या विचारसरणीचा एक महत्त्वाचा पक्ष आहे.
पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. हे सगळं वर्गीकरण भारतीय राजकारणाला लागू करायला गेलो की मात्र खूप मोठं कोडं तयार होतं. कारण आपलं राजकारण खूप गुंतागुंतीचं आहे. पहिला विरोधाभास बघा. काँग्रेस पक्षाला आपण सेंटर लेफ्ट म्हणजे डावीकडे झुकलेला पक्ष मानतो. पण याच पक्षाने 1991 साली आर्थिक उदारीकरणाचं धोरण आणलं, जे खरं तर मुक्त बाजारपेठेचं समर्थन करणारं म्हणजे एक क्लासिक राईट विंग धोरण आहे. आणि हाच प्रकार आपल्याला दुसऱ्या बाजूलाही दिसतो. भाजप, ज्याला आपण सेंटर राईट म्हणजे उजवीकडे झुकलेला पक्ष मानतो, तोच पक्ष मनरेगासारख्या मोठ्या समाजवादी कल्याणकारी योजना आजही पुढे चालवत आहे. आणि मनरेगासारखी योजना ही तर डाव्या विचारसरणीच्या धोरणाचं उत्तम उदाहरण आहे. आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS. RSS ही एक कट्टर उजव्या विचारसरणीची संघटना म्हणून ओळखली जाते. पण तीच संघटना परकीय थेट गुंतवणुकीला म्हणजेच FDIला कडाडून विरोध करते. भांडवलशाहीच्या काही गोष्टींनाही त्यांना विरोध असतो. आता हे मुद्दे पाहिले तर ते डाव्या विचारसरणीचे वाटतात, नाही का? मग ह्या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? आजच्या राजकारणाला समजून घेण्यासाठी हे लेबल्स खरंच उपयोगी आहेत का? इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही जी डावी उजवी लेबल्स आहेत ना, ती काही दगडावरची रेघ नाहीयेत. ती सापेक्ष आहेत, म्हणजे रिलेटिव्ह आहेत. एखाद्या पक्षाचं स्थान हे नेहमी त्याच्या विरोधी पक्षाच्या तुलनेत ठरवलं जातं. उदाहरणार्थ, अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाला डावा म्हटलं जातं, पण ते फक्त कट्टर उजव्या रिपब्लिकन पक्षाच्या तुलनेत. आणि खरं तर 21व्या शतकातलं राजकारण हे असंच आहे, खूप प्रवाही, सतत बदलणारं. पक्ष आता एकाच विचारसरणीला चिकटून राहत नाहीत. ते अनेकदा काळाची गरज काय आहे, राजकीय सोयी कशात आहे, हे बघून वेगवेगळ्या विचारसरणींमधून धोरणं उचलतात, विशेषतः जेव्हा आघाडी सरकारं असतात. म्हणूनच शेवटी एक प्रश्न उरतोच की आजच्या या इतक्या गुंतागुंतीच्या जगात राजकीय विचारांना जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या डावं आणि